मुलांना रोज काय खायला द्यायचं हा प्रश्न असतोय आणि मैद्याचे पदार्थ रोज बाहेरचे आणून खाणं सुद्धा योग्य नाही आहे. त्यासाठी आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून नूडल्स. यासाठी आपण काय केलेलं आहे, 2 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये एक 3 ते 4 चमचे रवा घालून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालून आपण जसं चपातीसाठी मळतोय तसं आपण कणिक मळून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल असं घट्टसर आपण कणिक मळून घेतलेली आहे. पर्यंत आपण पुढची तयारी करून घेतोय. कणिक भिजेपर्यंत आपण हे स्लायसरच्या मदतीने आपण ह्या भाज्या चिरून घेतोय. त्यामध्ये आपण कोबीज, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो हे आपण चिरून घेतोय. हे स्लायसरच्या मदतीने करायचं आपल्याला, त्यामुळे असे लांबडे काप मिळतात. फक्त टोमॅटो तेवढा आपण सुरीच्या साहाय्याने असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्याच आता आपण काय करणार आहोत, नूडल्स करणार आहोत. त्याच्यासाठी असं मोठ्या जाळीचा साचा आपण वापरणार आहोत. यामध्ये थोडंसं चमच्याभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठ सुद्धा आपल्याला इथं घालायचं आहे पाण्यामध्ये. ह्या साच्याला पण थोडंसं तेल लावून घेतोय. नूडल्स उकळल्यानंतर काढण्यासाठी आपण हे थंड पाणी घेतोय. आपण थंड पाणी नसेल तर बर्फाचे खडे घातले तरी सुद्धा चालतात. हे आता आपण याचा थोडासा यामध्ये घालून घेतोय. आता आपण हे उकळत्या पाण्यातच नूडल्स घालणार आहोत. म्हणून कात्री जर थोडं हे कट करून घ्यायचे आहेत आपण. हे आपण 3 ते 4 मिनिटं असं उकळून घेणार आहोत. आता हे झाऱ्याच्या सहाय्याने आपण सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे लगेचच आपण थंड पाण्यात घालणार आहोत. त्यामुळे ते एकमेकाला चिकटणार नाहीत, ते सुट्टे राहतील. बंद केले, आता चालू केले. आपण हे दुसऱ्यांदा सुद्धा घातलेलं शिजवून घेतो 1-2-3 मिनिटं. आता हे सर्व आपण थंड पाण्यात असं काढून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर मग आपण कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कोबी, त्यानंतर आपली शिमला मिरच, हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं टोमॅटो सुद्धा घालून घेतो आपण. हे आपण परतत राहायचं आहे, पण फार आपण ह्याला शिजवून घेणार नाही आहे. थोडंसं आपण भाजून घेणार आहोत. थोडंसं भाज्या आपल्याला करकर लागल्या पाहिजे तोंडात. थोडंसं भाजत आलेलं आहे आता. त्यामध्ये 1 ते 2 चमचे इतकं सोया सॉस आपण घालून घेतो. त्यामध्ये आपण त्याचवर 1-2 चमचे रेड चिली सॉस किंवा शेजवान चटणी आपण घालू शकतो. आता मी यामध्ये शेजवान चटणी वापरते. त्यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो सॉस सुद्धा घालून घेते 1-2 चमचे. हे आता आपण थंड पाण्यातून चाळणीत काढून घेतलेलं आहे पाणी नितळण्यासाठी. आता हे आपण यामध्ये आपल्या तयार झालेल्या सामग्रीमध्ये मिक्स करून घेतोय सर्व. आता बघा, हे आपले मस्त नूडल्स तयार झालेले आहेत. 1 मिनिट आपण हे आपण छानसं मिक्स करून घेतोय आता आणि तयार झालेत आता मस्त आपले नूडल्स. 1 2 3 गो. थोडंसं मीठ घालतो आपण यामध्ये. थोडीशी
पेरी पेरी मसाला आपण यामध्ये थोडंसं घालून घेतोय. माझ्याकडची किल्ली